नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दरवर्षी प्लॅन असतो कुठे ना कुठे जायचा, पण माझं उत्तर मुलांना नाही असंच असतं. कारण एवढी मोठी जबाबदारी परमेश्वराने माझ्यावर सोपवली आहे, ती म्हणजे आपल्या वृद्धाश्रमातील आजी आजोबा, बेघर बांधव हे सगळे माझी जबाबदारी आणि माझ्या सगळ्या स्टाफची सुद्धा जबाबदारी आहे. पण दरवर्षी उत्तर त्यांना नाही असंच असतं. पण यावर्षीचा विचार केला की नाही, कुठेतरी मुलांना घेऊन जायचं. आणि मुलांसाठी तर आपण सगळं करतो आहे. मुलांना खुश नाही ठेवणार तर कोणाला ठेवणार. आणि स्वतःलासुद्धा वेळ देणं, स्वतःसाठी सुद्धा जगणं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी सगळी ठिकठिकाणं आहे, ती केव्हा बघणार. म्हणूनच यावर्षी असं प्लॅन केलं, मनाला निश्चय केला की नाही, यावर्षी कुठे ना कुठे जाऊन यायचं आणि खास मुलांना फिरायला घेऊन. म्हणूनच ही ट्रिप प्लॅन केली. कर्नाटक, गोकर्ण, हम्पी. आणि एवढं लाँग डिस्टन्स असेल असं वाटलं नव्हतं. किलोमीटर तर भरपूर दाखवत होतं, पण फटाफट रोड सरत चालला होता. आणि आम्ही रोड पकडला होता गोकर्ण इथला. कारण गोकर्ण रील्स बघून बघून असं वाटलं होतं खरंच खूप सुंदर आहे. म्हणूनच प्लॅन केलं गोकर्णला जायचं. आणि मुलं बऱ्यापैकी ट्रॅव्हल्स करून दमली होती, त्यामुळे ती झोपून गेली. आणि छान असा आमचा प्रवास झाला गोकर्ण इथपर्यंत. कारण बरंच डिस्टन्स आहे गोकर्णाचं. खरं तर असं ठरवलं होतं की आता रूम घेणार, राहणार कधी. खरं तर असं प्लॅनचं म्हणजे ट्रिपचं काही प्लॅन केला नव्हता, कोणती रूम बुकिंग केली नव्हती, काहीच केलं नव्हतं. फक्त जायचं एवढंच डोक्यात होतं. आणि मुलांना घेऊन निघताना भूक तर आम्हाला नेहमीच लागत असते मुलांना, त्यामुळे तिथे थांबलो, थोडासा ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर पुन्हा निघालो आपल्या मार्गाला. आम्ही निघालो होतो कर्नाटकच्या घनदाट जंगलात वसलेले जे ठिकाण आहे ते अत्यंत अद्भुत आहे. आणि आमचे जे ड्रायव्हिंग करतात ते दादा म्हणाले की आपण रूममध्ये वेळ घालवण्यापेक्षा पहिला एक पॉईंट करूया, तो म्हणजे याना क्यूब्स. या 2 विशाल खडक आहेत. बोहरेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर हे ठिकाण भगवान शंकरांनी जोडलेले आहे, म्हणून ते पवित्र तीर्थस्थान मानलं जातं. कर्नाटकच्या घनदाट जंगलात वसलेले हे ठिकाण अत्यंत अद्भुत आहे. येथे नैसर्गिक गुहा आणि तिथे भक्त दर्शनासाठी जातात. अशा ठिकाणी आम्ही निघालो होतो. आणि जाता जाता ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबलो. पण कर्नाटक म्हणजे साऊथ इंडियनच सगळं इडली, डोसा, उपमा असं खूप सारं तिथे सुरू झालं होतं. आणि चांगली टेस्ट होती, जी प्रॉपर आपल्याला हवी आहे डोशाची टेस्ट. आणि आम्ही मिनिमम कर्नाटक येथे पोहोचलो होतो. आणि थोड्याच वेळात याना क्यूब्स इथे सुद्धा पोहोचणार होतो. कारण पहिला पॉईंट आम्ही तोच निवडला, जिथे शांतता, निसर्ग, अध्यात्म यामुळे मन पूर्णपणे प्रसन्न होतं. आणि एवढं घनदाट जंगल, एवढी झाडी, मस्त वाटत होतं ट्रॅव्हल्स करताना. अजून आम्ही पोहोचणार नव्हतो, पण थोड्याच वेळात पोहोचणारच होतो. तर याना केन्स या ठिकाणी आमचा पहिला पॉईंट होता. आणि आम्ही पण एक्सायटेड होतो की कसं असेल. कारण रील्समध्ये तर आपण नेहमीच काही ना काही व्हिडिओ बघत असतो ट्रॅव्हल्स रिलेटेड. तर त्याच पॉईंट धरून की आम्ही याना क्यूब्सकडे निघालो. कारण आमच्यासोबत जे गाडी ड्रायव्हिंग करत होते ना, त्या दादांना बऱ्यापैकी खूप वेळा ट्रिपा केल्यामुळे ते पॉईंट चांगले माहिती होते. त्यांनी आम्हाला अगदी न चुकता तिथपर्यंत आणलं. आणि ट्रॅव्हल्स करता करता खूप गप्पा, मजा, मस्ती. आपल्या मुलांसोबत वेळ नाही घालवणार तर आपण आयुष्य जगणार कसं. आणि आयुष्य किती सुंदर आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण ते कसं जगायचं हे आपल्यालाच बऱ्याच वेळा कळत नाही. त्यामुळे खरोखर आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी आणि आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायला शिका. आयुष्य एकदा असतं असे सगळेजण म्हणतात. म्हणूनच छान एन्जॉय करून फिरून आलंच पाहिजे. आणि अशा प्रकारे आमचा पहिला पॉईंट सुरू झाला, तो म्हणजे आमच्या ट्रिपचा. सेकंड पार्टमध्ये मी पुढे दाखवते.